योगी पावन अपराध
योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा विश्वरागी झाले वनी संती सुखी व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो संपाद्य ज्ञानंश विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नस्त्वयि गिरः अथावा च सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः दत्त गावा दत्त ध्यावा दत्त दत्तामुचा विसावा दत्त जने दत्त वनी दत्त रूप ही अवनी सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला ताटिया सदरातील विश्वमौली ज्ञानोबांना उपदेश करणारा अभंग म्हणा किंवा संतांनी केलेली बाळ लीला म्हणा अशा प्रसंगातला अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन मला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। भगवान श्री
दत्तात्रयाच्या पवित्र दरबारामध्ये योगानंद बाबांच्या भक्ती साधनेनं फुललेल्या या पवित्र मळ्यात माझ्यासारख्या एका सामान्य सेवकाला तुम्हा सगळ्या आई वडिलांच्या चरणावर तुमच्या खुशीत लोटांगण घालण्याचं लोळण्याचं मिळालेलं आहे सौभाग्य. हा दत्त जयंतीचा महान यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपल्या सारख्यांना आहुती टाकायचं सद्भाग्य मिळतंय. तसं तर हा तिन्ही देवतेंचा उत्सव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही रूप देवाच्या आईला सुद्धा एका मूर्तीत पाहावी लागली आणि म्हणून दत्तात्रयाची निर्मिती झाली. परमात्म्यानं तो अवतार कार्य संपन्न केलं. त्या दत्त जयंतीच्या पर्वावर संपन्न होत असलेला गुरुचरित्र पारायण सोहळा तथा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत देखणी सुबक, मंदिराला साजल शोभल आणि आपल्याला सगळ्यांना कृपे करता साधने करता आनंद देईल अशी देखणी मूर्ती या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान झाली. ज्यांच्या हस्ते त्या मूर्तीची स्थापना झाली श्रद्धेय बाबा आज उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण भगवान बाबा आनंदगडकर, हरिभक्तपरायण योगानंद बाबा जे आपलं आशीर्वादाचं प्रेरणास्थान आहे. तद्वत आज श्रद्धेय श्री गुरु कल्याण बाबा सुद्धा उपस्थित आहे. बाबांच्या चरणी अंतःकरण करी प्रणिपात दंडवत आचार्य. प्रत्यक्ष आचार्य या ठिकाणी कीर्तन सेवेला आहेत. श्री गुरूंच्या चरणी नमन करतो, प्रणाम करतो. या सुंदर देखण्या मूर्तीचं नियोजन ज्यांनी जयपूरहून आणण्याचं केलं आणि ज्यांच्या संकल्पनेतनं ही चांगली मूर्ती या ठिकाणी आली, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय श्री कारभारी माधवराव वाघ साहेबांना मनापासून धन्यवाद आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि मूर्ती आमचं तेच चाललंय दररोज बंधू भगिनींनो, पण असं समन्वय कुठं पाहायला मिळत नाही. रोड तुमचा 10 वर्ष टिकला नाही, सिमेंट चांगलं नव्हतं. अरे चांगलं काम करायला सिमेंटच चांगलं असावं लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते. 392 वर्ष झाली माझ्या राजाच्या किल्ल्याला महाराष्ट्रात बुरुज पडला नाही, अजून दगड घसरला नाही. तुझं बरं सिमेंट खराब निघालं रे. 10 वर्षात रोड पुन्हा बनवावा लागला. पण सगळेच कॉन्ट्रॅक्टर काही धैर्य संपन्न नीतीनं आचारसंहितेनं जीवन जगणारे नसतात. वाघसाहेब धन्यवाद आहे, प्रणाम आहे तुम्हाला. 125 करोड रुपयाचं काम मिळालं बरं का मुक्ताबाईच्या जिल्ह्यातलं माणसांना. एक दत्तात्रयाची मूर्ती आणली 125 करोड, 125 कोटी रुपयाचं जामनेर शहराचं काम नामदार गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमात. असा असतो मुक्ताबाईचा प्रसाद. भगवान कैसा है? भगवान जब देता तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन जब लेता है, ज्याला दिलं त्याला सुद्धा माहिती नसतं आपल्याला एवढं दिलंय, पण एखाद्याचं काढायला सुरुवात केली ना कळत नाही कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं. असं वाघ साहेबांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. या कार्यक्रमाचं या ठिकाणी उपस्थित संत सज्जन मायबाप तद्वत जरा एक वेगळा आनंद आहे. त्याचं कारण या परिसरात गायनाच्या क्षेत्रामध्ये, उपासनेच्या क्षेत्रामध्ये एक आदरानं स्वीकारलं जाणारं नाव आमचे बंधू हरिभक्तपरायण आदरणीय संतोषजी महाराज वाघ यांनी वारकरी शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थेचा फुललेला हा मळा, हा आनंद यावर्षी एक वेगळा आसमंत सुगंधित करतोय. खूप आनंद आहे. म्हणजे इतर वेळेला इथं कार्यक्रमाला आपण येऊ, पण आज येताना, संस्था झाल्यानंतर येताना मी तुम्हाला दोघांना धन्यवाद देतो, वाघ साहेबांना, ब्रह्माभाऊंना, की तुम्ही एका वारकरी शिक्षण संस्थेकरता काही कालावधीत व्यवस्था करून दिली. जे गरजेचं होतं ते एकलेनी कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवनी. मंदिर करोडो रुपयाचं असू द्या, भजन नसेल देवाला तिथं करमत नाही. जिथं मंदिर आहे तिथं टाळ वाजलेच पाहिजे, साधना झालीच पाहिजे, हरिपाठ झालाच पाहिजे. देवाच्या आचरणाचा जो भाग आहे, जे देवाच्या स्तुतीची प्रकरण आहे, ती तिथं गायल्याच गेली पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने या मंदिराची पूर्णता होते. जो औपनिषदी ढेकर आहे भक्ती साधनेचा, महाराजांच्या संस्थेनं पुढारलेला जातोय. महाराजांना वा क्या बात. आदरणीय महाराजांना धन्यवाद देऊन उपस्थित संत सज्जन ज्यांची पहिली चाल झाली, माझ्या काही आवडत्या गळ्यांमधली इथं आवाज उपस्थित आहे आणि माझी सगळी बंधू आहे. हरिभक्तपरायण श्रद्धेय तुळशीरामजी महाराज दाभाडे गुरुजी, खूपच
भजन साधनेतला तळमळीचा आवाज आपल्या परिसरातला मी गुरुजींना वंदन करतो, प्रणाम करतो. ही कुटुंबातली सगळी माणसं आहेत. माझे दुसरे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट श्री गोविंदजी महाराज शिंदे महाराजांना सुद्धा आदरणीय ज्यांच्या मृदंग साथीनं आपण पूर्णतेला जाणार आहोत, सेवेला प्रारंभ करणार आहोत. श्रद्धेय माऊली महाराज बांबर्गे, माऊलींना अंतःकरणपूर्वक वंदन. आदरणीय कृष्ण महाराज पोहेकर, कृष्ण महाराजांना धन्यवाद. पण देवाची कृपा काय असू शकते असं जर कोणी विचारलं, तुम्हाला मला विचारलं वैयक्तिक, तर मी म्हणेल हा माणूस कीर्तनात जिवंत बसलेला हीच देवाची कृपा आहे. जिथं माणसाचे प्रयत्न संपतात तिथं देवाची कृपा चालू आहे. इथं तुमचा ताळमेळ लागत नाही. हे घडतंय कसं? तर हे कोणीतरी घडवणार आहे, सूत्रधार आहे, जगाचा मालक आहे कोणीतरी. सगळ्या क्षेत्रात क्रांतिकारी. या महात्म्याने अशी शाळा बनवली जिल्हा परिषदेची. नागरे सर आमची काही सामान्य व्यक्तिमत्व नाही बरं का. राज्यात शाळा कोणी पाहायला जाईल अशी शाळा. गोविंद महाराजांनी बसलो होतो प्रगट दिनाला. सगळी विविध क्षेत्रामध्ये क्रांतिकारक असलेली सगळी मंडळी आणि संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसे चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज ज्या वेळेला येनगावला आले, मुक्ताबाईच्या फळावरचं गाव आहे येनगाव, तिथं खूप चांगली ताटीच्या अभंगाची चर्चा त्या कालावधीत झाली. आणि वक्ते बाबा हे असं सांगायचे, त्या कालावधीत चर्चेतून असं बाहेर आलं की नेमकं या ताटीच्या सगळ्याच अभंगाचं ध्रुवपद कोणतं? स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं, जेवढी ताटीचे अभंग आहेत त्या ताटीच्या अभंगाचं ध्रुवपद ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तेव्हापासून मुक्ताबाईच्या परंपरेत जेव्हा जेव्हा ताटीच्या अभंग कीर्तनाला घेतली जातात तेव्हापासून ताटी उघडा ज्ञानेश्वरा हेच ध्रुवपद म्हटलं जातं. आणि म्हणून सुद्धा मी ते ध्रुवपद म्हटलेलं आहे. हा ताटी या सदरातला अभंग आहे. मुक्ताबाईचे अभंग हे उच्च कोटीची मुक्ताईची भाषा आहे. आणि प्रचंड कृपा त्या शब्दातनं या महाराष्ट्रावरती झालेली काही काला अगोदर आपण सगळ्यांना अनुभवलेली आहे. ती झालेली कृपा अजून संपत नाही. ती जी झालेली कृपा आहे ती याच शब्दांची आहे, याच अभंगांची आहे. आणि ते अभंग आपल्याला वाचायला ऐकायला मिळत आहेत. आपलं खूप मोठं भाग्य आहे. पण संतांचे अभंग वाचायला सुद्धा माणसाला ज्ञान लागतं. तिला आपल्या ज्ञानाने ते अभंग वाचून चालत नाही. आपण म्हणतो ना, आता त्या बाळाला दृष्टी आली, म्हणजे काय अगोदर नव्हती का? छोट्याशा बाळाला दृष्टी असते, पण ते पाहताना सुद्धा सगळ्या गोष्टी पाहतं तरी त्याला त्या गोष्टीतलं ज्ञान नसतं. पण ज्या वेळेला त्याला कळायला लागते ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, त्यावेळेला आपण म्हणतो त्या बाळाला आता नजर आली. त्या नजरेतनं निहाळतो. ती नजर त्या बाळाला मिळाली की त्याला ममत्व कळतं, त्याला मातृत्व कळतं, त्याला पितृत्व कळतं, त्याला खेळणं कळतं, त्याला त्याची गाडी कळते, त्याला त्याचा घोडा कळतो, त्याचा बैल कळतो. का? नजर आली. काही माणसं सुरुवातीलाच अभंग वाचायला लागली, संत वाङ्मय वाचायला लागली आणि कळत नाही. अरे व्यवहारात नजर यायला इतके दिवस लागतात, पारमार्थिक साधनेची नजर अशी सहज येईल का? बरं झालं डोळा घातले अंजन, पुंडलिक राय आला, आमच्या डोळ्यात अंजन घातलं, आम्हाला नजर आली. आणि झालं काय? तेने फेडियाला दृष्टीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. निळोबर म्हटले, नजर येतच नव्हती, पण संत आले आणि संतांनी डोळा घातली अंजन. ती अंजन घालता बरोबर आम्हाला नजर आली. ती नजर येण्याकरता माणसाला ज्ञानाचा उपयोग करावा लागेल. आपलं ज्ञानच आहे, पण आपलं ज्ञान हे लोकांना सांगण्यापुरतं ज्ञान, त्याला परोपदेशन पांडित्य म्हणतात. दुसऱ्याला सांगण्यापुरतं ज्ञान.
ते स्वतःच्या उद्धाराला कामाला येत नाही महाराज. जगदोद्धारक आपलं ज्ञान नाहीये. आपलं ज्ञान समाजाला फसवण्याचं असू शकतं. आपलं ज्ञान अज्ञान लपवणारं असू शकतं. समाजाला फसवण्याचं ज्ञान आपल्याकडे, अज्ञान लपवणारे ज्ञान आपल्याकडे. अज्ञान लपवण्याची कितीतरी उदाहरण आहेत. एका माणसाला सहज म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे पक्का आहे आपलं इंग्रजी. म्हटलं तर समोर रमेश भाऊ उभे, त्यांना जरा बोलवा इंग्रजीत. तू उभा राहिला, त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी खरोखर तयार आहे, तुम्हाला मार्क दिले पाहिजे. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं पण पाठवायचं माहिती नव्हतं. पण डोकेबाज होता, बहुतेक जालना जिल्ह्यातला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. तिथून रमेशला म्हणतो, रमेश हे ज्ञानच आहे. फक्त अज्ञान लपवण्यावर त्या ज्ञानाचा जोर आहे. हे काय ज्ञान पराकोटीचं आहे? हे काय उद्धाराला घेऊन जाणार आहे? काय उपयोगाचं ज्ञान आहे? अहो कीर्तन ऐकायला सुद्धा तुम्ही आहात कुठे, त्यापेक्षा असलेल्या जागेवर काय करता. काय माणसं कीर्तनात तुम्ही विनोद सांगा, 10 मिनिटं नसतात. काही ना घरी जाता जाता कळतं तो विनोद होता बुवा. काय जन्म घेता त्यांच्या पोटी कळत नाही काही लोकांना. श्रोता असा तयारीचा पाहिजे का ज्यांना सगळं सांगायच्या अगोदर, म्हणजे काही विनोदच तसे असतात. आपण अत्रेंचं उदाहरण नेहमी देतो. अत्रेंच्या कॉलनीत एकदा गाढव मेलं. टीकाकार लेखक होऊन गेले. महाराष्ट्रात देशात क्रांती त्यांची लेखनाच्या बाबतीत. त्यांच्या कॉलनीत गाढव मेल्यावर ते नगरपालिकेत सांगायला गेले, आमचं गाढव मेलं, आमच्या कॉलनीत एक गाढव मेलं बुवा. ते नगरपालिकेत सांगतात. ते कर्मचारी ऐकत होता. ते म्हटले, हो मी तुम्हाला सांगतोय, हो बोला ना, आमच्या कॉलनीत एक गाढव मेलं, तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी, तेवढं गाढव घेऊन जा. त्याचा वास सुटला तिकडे. तिथला माणूस म्हणे, मुळात तुम्हीच तर घाण काढणार आहे, काढून टाका ना तेवढी. अत्रे बोलायला हुशार होते. ते म्हटले मी काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला. आता हे कळायला म्हणजे समोरचा आपला चेष्टा करतोय, आपलं वर्णन करतोय, कळत नाही. एक कंडक्टर एका मुलीकडे गेले आणि तिला म्हणतात, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे का हो काका, असं का म्हटलं तुम्ही? ते म्हटले, बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला, त्याच्यामुळेच मला असं वाटलं की तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. तसं हे सांगायला सामान्य आहे, पण जिच्या बरोबर ते कंडक्टर बोलताय तिला कळत नाही नेमकं आपलं खेचणं चालू आहे का कौतुक चाललेलं आहे. सामान्य व्यवहार करायला जर ज्ञान लागत असेल जालनाकर, तर मला असं वाटतं संत वाङ्मय कळायला पराकोटीचं ज्ञान लागेल. एखादा अभंग लवकर पाठ झाला नाही म्हणजे असं धरायचंच की या अभंगाची पूर्वजन्मात आपण काही सेवाच केलेली नाही. कारण संतांची वाणी जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, ते सदेह सच्चिदानंद कान व्हावेत. अहो हजारो वर्षाचा कालावधी गेला या देशात, तेव्हा कुठं ज्ञानोबांचं अवतार कार्य संपन्न झालं, जगदोद्धारक वाङ्मय निर्माण झाले. मधल्या काळात खूप मोठी तफावत झाली. वेदाकडे समाजाचं दुर्लक्ष झालं. वेदाचरण वेदानुगामी समाज तयार व्हायला तयार नाही. मग त्यावेळेला ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणे सदा विलससी सत्पात्र भागी आमा, जामाता हरिने दिला न करिता सायासते आश्रमा. ही विठ्ठलपंताचं केलेलं वर्णन आहे आळंदीकरांनी. सुंदर जावई भेटला एक आळंदीकराला. त्या आळंदीकरांच्या जावयाचं नाव आहे विठ्ठलपंत. विठ्ठलपंत तसं त्यांचं शिक्षण, सगळा कालावधी आयुष्यातला आपेगाव, पैठण, कृष्णाजी देवकुळ्यांकडे पैठणला त्यांनी खूप विद्येचं अर्चन केलं, अध्ययन केलं. जे शिकले सगळे ते दक्षिणातली काशी म्हणून या पैठणकडे पाहायला जायचे. आणि तिथं देवकुळे त्यांचं मामाचं घर, आजोड घर, तिथं राहायला होते विठ्ठलपंत. विठ्ठलपंताचा जन्म होण्याकरता गोविंद पंतांनी गोदावरीमध्ये 12 वर्ष उभं गायत्री मातेची पुरस्करण केली. 12 वर्षाचं तप गेल्यावर
त्या मीराबाईला मुलगाच होत नव्हता. मग काय करू म्हणे, मला बालक पाहिजे. एकदा नाथ परंपरेतले साधू आले आणि त्यांनी त्यांच्या कमंडलूतून प्रसाद दिला की तुला बालक होईल. परिणाम असा झाला, देखणं बालक जन्माला आलं. पण गायत्री मातेच्या पुरुष शरणाने झालं असा गैरसमज झाला गोविंद पंतांना, आणि त्यांनी वेद मातू असं नाव ठेवलं विठ्ठल पंताचं. वेद मातू ज्ञानोबांच्या वडिलांचं नाव. मग ते गहिनीनाथ आले एकदा वारी करत 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 त्यांनी परवरेचं स्नान केलं गहिनीनाथांनी. आणि ते गहिनीनाथ त्या निराबाईकडे गेले आणि तिला म्हटले, निरे तुझ्या पोराचं नाव तू वेदमातू ठेवलं? म्हणे हो बाबा, तुम्हाला आवडलं नाही का? अगं म्हणे तुला जो मुलगा झाला तो पांडुरंगाचा प्रसाद आहे, आणि नाव काय वेदमातू ठेवलं? त्याचं नाव विठ्ठल ठेव. नाव विठ्ठल ठेवलं. त्याचं वर्णनही निळोबारीने केलेलं. विठ्ठल आवडी ठेवी नाम, विठ्ठल आवडी ठेवी नाम, विठ्ठल आवडी ठेवी नाम, विठ्ठल आवडी मीराबाईनं ऐकलं व गहिनीनाथाचं. लक्षपूर्वक आहे का, थोडासा पार्श्वभूमी अभंगाची सांगतोय. नाव विठ्ठल ठेवलं. ते विठ्ठलपंत हळूहळू मोठे व्हायला लागले. मोठे झाल्यावर अध्ययन पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा त्यांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली, आणि तीर्थयात्रेला भारत भ्रमण त्यांनी चालू केलं. मग द्वारकेला काय गेले, केदारनाथ बद्रीनाथ काय केलं, काशीला काय गेले, प्रयागला काय केले, पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा अहम तू पृथ्वीया तो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती. सगळी पृथ्वीच फिरून यायची. व एकदा प्रपंचात अडकलो आपण की आपल्याला पुन्हा पुन्हा हे होणार नाही. एकदा देवाची यात्रा केली पाहिजे. जेव्हा जेव्हा प्रभू परमात्म्याची आठवण आपल्याला येईल तेव्हा तेव्हा आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तीर्थयात्रेवरून मनुष्याचं मन प्रसन्न होत असतं. परमात्म्याची आराधना करण्याची जी सत्सद विवेक बुद्धी आपल्याला मिळाली, त्या बुद्धीचा माणसाने वापर केला पाहिजे. काही माणसं कीर्तनात अशी सुद्धा बसलेली असतील ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही. आणि आपला बाप आपण पाहिला नाही, अजून देव पाहिला नाही. विठुराया या महाराष्ट्राचा मालक जेव्हा स्मरण होईल तेव्हा आपल्या इष्ट देवतेकडे मनुष्याने गेलं पाहिजे. जेव्हा आठवण झाली समजावं की आपल्याला ती देवता काहीतरी शक्ती समर्पित करण्याकरता, शक्तीचा प्रसाद देण्याकरता बोलावते. आपण जर वंचित राहिलो तर ती शक्ती आपल्याकडे येत नाही. काही मॅग्नेट असतात परमात्म्याच्या आशीर्वादात, ते मॅग्नेट आपल्याला खेचून घेतात. पण ते खेचणं साधकाला कळावं की आपल्याला देव कधी बोलावतोय. हे कधी आषाढी, कधी एकादशी आषाढी, हे खेचण्याचंच प्रमाण आहे. आम्हाला खेचतो, बोलावतो, वाट पाय उभा भेटीची आवड. हे मॅग्नेट आहे भक्ती साधनेची, ती ओढून घेतात. त्याशिवाय देव कशी वाट बघेल महाराज कोणाची सुद्धा. मग तीर्थयात्रेला गेली. तीर्थयात्रा करता 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 आळंदीला आली आणि त्यांनी स्नान केलं इंद्रायणी मातेचं. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभयदेशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. इंद्रायणी मातेचं सुवर्ण एक स्नान जर इंद्रायणीचं केलं
तर भगवान शंकराला आणि भगवान विष्णूलाही आनंद होतो अशी या पृथ्वीवरची महान पवित्र नदी इंद्रायणी. नुसतं इंद्रायणी जरी म्हटलं तरी वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी. यम तुमचं दर्शन घ्यायला येईल. तुम्ही इंद्रायणीचं स्नान करा. तुम्ही वाचन इंद्रायणी इंद्रायणी म्हणा. इतकं फल आहे त्या इंद्रायणी मातेचं. आणि त्या इंद्रायणीचं स्नान केलं. इंद्रायणीच्या तटाकावर बसलेले तिथं सिद्धोपंत नावाचे ब्राह्मण आले आणि त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिलं. त्यांना देखणी मुलगी होती. हो, तिचं नाव आहे मीनाक्षी. म्हणजे रुक्मिणी मातेचं पूर्वाश्रमीचं नाव मीनाक्षी. आणि त्या मीनाक्षीचा चेहरा नजरेला आला. कोण्याही सामान्य माणसाची मुलगी उपवर झाली, लग्नाच्या योग्यतेची आली का त्याची नजर एखाद्या चांगल्या जावयाकडे असते. त्याला असं वाटतं की माझ्या पोरीला तिचं भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे जीवनात. सिद्धोपंताने असं वाटलं आपल्या पोरीचं भलं झालं पाहिजे, चांगलं घर भेटलं पाहिजे. आणि पूजा करताना दिसला हा सदाचारी महात्मा. विचारलं कोण तुम्ही? माझं नाव विठ्ठल आहे. बरं बरं. आपलं मूळ गाव. सगळी विचारणा झाली आणि एक इच्छा केली, तुम्ही 5 मिनिट माझ्या घरापर्यंत चला. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी दूध तरी घ्यावं, काही फलाहार तरी घ्यावा. ते म्हटले माझं ठरलेलं आहे तीर्थयात्रा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कुठं जाणार नाही. खूपच हट्टाला पेटली. सिद्धोपंत घरी गेले. रुक्मिणी मातेला अर्थात मीनाक्षी मातेला पाणी घेऊन बोलावलं आणि ओळख करून दिली. ही माझी कन्या आहे. माझं नाव सिद्धोपंत आहे. मी तर भगवान सिद्धेश्वराची सेवा करतो. सिद्धेश्वराच्या सेवेनंच मला इथं सिद्धोपंत असा उच्चार इथली आळंदीतली ब्राह्मण मंडळी करत असतात. तुम्हाला जर इथं विश्रांती करायची असेल तर तुम्ही इथं विश्रांती करा. त्यांना फलाहार वगैरे घेऊन ते पुन्हा सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आले. पण ते म्हटले माझा मुक्काम 4 दिवस आळंदीत आहे. 4 दिवस राहिले बुवा. दररोज पाहायला जायची सिद्धोपंत. तो विठ्ठलपंत पूजाच करत राहायचे. त्यांना असं वाटलं एकदा म्हणूनच टाकू. ते म्हटले मला असं वाटतं तुम्ही माझं जावई झालं पाहिजे. आमच्या मुलीचा स्वीकार करावा. खूप गुणी मुलगी आमची. तुम्हाला परमार्थिक साधने करता गरजेची असलेली आमची मुलगी. तुम्ही आमच्या मुलीबरोबर विवाह करा. त्यांनी नकार दिला. माझी तीर्थयात्रा अजून व्हायची आहे आणि तुम्ही असं काय बोलताय? तुमचा मुक्काम किती दिवस आहे? म्हटले आता 1च दिवस आहे आळंदी. त्या 1 दिवसाच्या मुक्कामाने परिणाम असा झाला, मूर्तिमंतचारी जन्म हिच्या उदरी मनोनी स्वीकारी आज्ञा माझी. विठ्ठलपंताला 4थ्या दिवशीच्या रात्री स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये सिद्धेश्वर परमात्मा आले आणि ते सांगायला लागले विठ्ठला अरे तो महात्माची मुलगी तुला देणार आहे, तिचा स्वीकार कर गड्या. तिच्या पोटी महान 4 रत्न जन्माला येणार आहे. कारण भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी. या जगात, या राज्यात, या प्रांतात वैराग्याची आणि विवेकाची जी भूमी पाहिजे चांगलं पीक यायला ती फक्त तुझ्याकडे. ज्ञानोबांना जन्माला घालण्याची ताकद अन्यत्र कोणाकडे नाहीये. मुक्ताबाईला जन्माला घालण्याची ताकद कोणाकडे नाहीये. अरे ब्रह्मा प्रत्यक्ष असलेला सोपाना आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ कुठेही अवताराला येत नाही. ते प्रत्यक्ष तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे ते तुझ्या पोटी येणार आहे. मग ते विठ्ठलपंतांना आश्चर्य वाटलं. काय देवानं अलौकिक चमत्कार केला. हा तीर्थयात्रा राहिली आणि आता लग्नच करावं लागतंय. लग्न तर झालं पण लग्नानंतरचा जो काही काळ गेला त्यांना वैराग्य. तीर्थयात्रा राहिली. ती पुन्हा तीर्थयात्रेला गेली. तीर्थयात्रेहून आल्यानंतर अधिक वैराग्य बळकट झालं. त्या वैराग्यानंतर वेळोवेळी एकच गोष्ट, मला संन्यास घ्यायचा आहे. पळत्या फळाची आज्ञा म्हणून एकदा रागात रुक्मिणी माता बोलल्या घ्या तुम्हाला घ्यायचा तर संन्यास. पण निघून गेले काशीला. पण काशीला गेल्यानंतर संन्यासाश्रम स्वीकारला. श्रीगुरु आळंदीत आले. 1.25 लाख प्रदक्षिणा करणारी बाई तिथं आळंदीच्या त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात पाहिली. तिला विचारलं. विचारणा झाल्यानंतर माझा पती मला परत मिळेल का सांगा. अगं तुझा पती काय? त्याच्या खानाखुणा सांगितल्या. आणि मग हा तर विठ्ठलपंत आहे आणि हा तर आपल्याच आश्रमात आहे. सदाचारी स्त्री घरामध्ये असताना तिला बालक नसताना यांनी संन्यास घेतला कसा? तिला घेऊनच काशीला गेली आणि तिकडून विठ्ठलपंतांना समजूत घालून पुन्हा संन्यासातून ग्रस्ताश्रमात पाठवलं. पण इथून पुढचा जो कालावधी तो फारच कठीण गेला. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये विठ्ठलपंतांची माणसं पूजा करायची, ग्रस्ताश्रमी झाल्यानंतर विठ्ठलपंत ओट्यावर जरी बसले तरी माणसं इंद्रायणीतलं पाणी आणून
त्या ओट्यावर टाकायची, अपवित्र मानायला लागली, विटाळ मानायला लागली. त्याचा त्रास होत होता विठ्ठलपंतांना. उठून जायचे, बरं वाटत नव्हतं. कारण आता कालावधी वाढत चाललेला. त्या वाढलेल्या कालावधीत त्यांना 4 मुलं झाली. 4 मुलं झाली, ती मोठी झाली. किती मोठी झाली? 12 वर्षाचे निवृत्तीनाथ झाले, 10 वर्षाचे ज्ञानोबाराय झाले, 8 वर्षाचे सोपान काका झाले आणि 6 वर्षाचे मुक्ताई झाल्या. 2-2 वर्षाचा 4 भावंडांमध्ये फरक आहे. मुलं मोठे व्हायला लागली आणि अपमानास्पद वागणूक. मुलं पाहायचे, आईला इथे लाजायचं की आपल्या नवऱ्याचा किती अपमान होतो. इथे स्त्रीला सगळं सहन होईल, पण नवऱ्याचा अपमान तिला सहन होत नाही. होत नाही महाराज. मालकाची गरिबी, मालकाचा अपमान, मालकाचा आजारपण पतिव्रतेला सहन होत नाही. किती कठीण अंतःकरणाची नारी असू दे, रोज भांडणारी असू दे, तरी नवऱ्याचा अपमान बाईला सहन होत नाही. विठ्ठलपंतांचा पदोपदी झालेला अपमान त्रास देत होता रुक्मिणी मातेला. एक दिवस मुलं झोपलेली आणि विठ्ठलपंतांना रुक्मिणी म्हणतात, मालक मरेपर्यंत सहन करायचं काही, जा एकदा आळंदीकरांच्या दारात भीक मागा, आमच्या पोरांना सन्मानाचं जीवन द्या. आमचं काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा आमच्या पोराबाळांना देऊ नका. आमच्या मुलांचाही तुम्ही उपहास करता, आमचाही उपहास करता, आमच्यावरही रागाने बघता, आमच्या पोरांकडे रागाने बघता. आळंदीकर आमचे मायबाप आहे आणि मायबाप जर रुसले तर आम्ही कोणाच्या आश्रयाने जीवन जगायचं. तुम्ही एकदा जा, भीक मागा मालक. आपल्या पोराबाळांकरता आपण आळंदीकर देतील ती शिक्षा भोगू, पण तुम्ही एकदा जा, असं म्हणते. हो, पहाट झाली. इंद्राणी मातेचं स्नान केलं विठ्ठलपंतांनी आणि सगळ्या आळंदीतल्या ब्राह्मणांच्या दारोदार फिरले. त्र्यंबकपंत, केशवपंत, मौर्यपंत, सगळ्यांना मला तुमच्याकडून एक शिक्षा अपेक्षित आहे. मी जर संन्यासातून गृहस्थी झालो असेल तर शास्त्रामध्ये, पुराव्यामध्ये काहीतरी कुठंतरी आपल्या वाङ्मयामध्ये सापडेल ना, दोषी माणसाला कोणती सजा दिली पाहिजे, कोणती शिक्षा दिली पाहिजे. मी दोषी आहे तुमचा, मी आळंदीचा अपमान केला, मी असं नको होतं करायला, पण मी कुठली शिक्षा भोगू हे मला कळत नाही. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण माझी प्रार्थना आहे, तुम्ही ब्रह्मसभा बोलवा, त्या सभेत मी येतो. उद्या इंद्राणीच्या डाव्या तटाकावर ब्रह्मसभा बोलवा, मी पहाटे तिथे येतो. सगळ्या ब्राह्मणांना स्वतःच निमंत्रण दिलं विठ्ठलपंतांनी. ब्रह्मसभा भरवली आणि त्या ब्रह्मसभेत ऐका पहाटे 6 वाजेला विठ्ठलपंत उभे झाले. ब्रह्मसभेचा नियम असा होता, पाटील कुलकर्णी बैसले जाण, जो आरोपी त्यानं उभं राहायचं आणि बसलेल्यांनी शिक्षा सुनवायची. सगळी मंडळी बसली आणि आरोपीच्या पिंजऱ्यात एका बाजूला हात जोडून विठ्ठलपंत उभे. संन्यास आश्रमातून गृहस्थी झाल्यावर काय शिक्षा शोधायला लागली. 6 वाजेला सुरू झालेल्या ब्रह्मसभेत 9 वाजले, 12 वाजले. ब्राह्मण देवतेच्या भोजनाची वेळ झाली, भोजनाला गेले, परत आले. विठ्ठलपंत मात्र हात जोडून उभे. 3 वाजले, दूध घ्यायला गेले, फलाहार घ्यायला गेले. विठ्ठलपंत मात्र उभे. 6 वाजले संध्याकाळचे, 12 तास झाले. विठ्ठलपंत हात जोडून उभे. हे अगोदर कोणीच केलं नाही इतकं पाप. त्यामुळे या वाङ्मयात, या शास्त्रात तुम्हाला देण्याची शिक्षाच आम्हाला सापडत नाही. काहीतरी तर दिली पाहिजे ना, काहीतरी तर सांगितली पाहिजे ना. ज्या अर्थी कोणी हे पाप केलेलं नाही त्या अर्थी आम्ही कोणती शिक्षा देऊ तुम्हाला. विठ्ठलपंत 8:45 वाजेला रात्री हात जोडून त्यांना मस्तक टेकून म्हणतात, आतापर्यंत कोणी इतकं मोठं पाप केलं नसेल, पण या पाप्यानं केलंय. या पाप्याचा तुमच्यावर नितांत विश्वास आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. रात्रीच्या 9 वाजेला सगळी ब्राह्मण देवता उठून उभी राहिली आणि आमच्या विचारानं आम्हाला एकच प्रायश्चित्त, एकच दंड, एकच शिक्षा तुम्हाला द्यावी वाटते, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हटल्यानंतर विठ्ठलपंत धाडकन खाली पडले. सगळी ब्राह्मण देवता पायऱ्या उतरायला लागली. पडलेल्या माणसाला उठून बसवावं एवढी सुद्धा माणुसकी आळंदीत शिल्लक राहिलेली नव्हती. रडत होती विठ्ठलपंत. मंद मंद पाऊस चालू झाला. डोळे पुसले आणि थरथरल्या पावलानं पोटात अन्न नाही.
विठ्ठलपंत तसेच एक पाऊल टाकत सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले. तुम्ही जर आळंदी पाहिली असेल तर सिद्धेश्वराचं ते स्थान तुमच्या नजरेला आहे. त्या गाभाऱ्यात शिरले, मस्तक टेकवलं सिद्धेश्वराला आणि त्याला म्हणतात, सिद्धेश्वरा मी किती पुण्यवान आहे आणि मी किती पापी आहे हे तुझ्यापेक्षा कोणाला माहिती आहे. या ब्राह्मण देवतीने दिलेली शिक्षा तुला मान्य करे. सिद्धेश्वरा गरगर 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 वाजणाऱ्या त्या गाभाऱ्यानं जणू विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंत मला सुद्धा तुमच्याकडून देहांत प्रायश्चित्त अपेक्षित आहे. मुका झाला सिद्धेश्वरा, बोलत नाही. देहांत प्रायश्चित्त पाहिजे. बर बर बर. बाहेर आले, प्रदक्षिणा मारली मंदिराला. पिंपळ होता समोर, त्या पिंपळाला हात जोडले. मध्यरात्र होत होती. सरसरा 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 वाजणारी ती पानं. त्या पानाकडे पाहिलं विठ्ठलपंतांनी आणि विठ्ठलपंत त्या पिंपळाला म्हणतात, पिंपळा तुला मान्य का रे ब्राह्मण देवतीने दिलेली शिक्षा? बोल ना माझ्याशी. कोणी नाही रे माझा साक्षीदार. मी पापी की पुण्यवान आहे तूच आहे. मला तू पाहिलं या आळंदीत. मला सांग, तू जर म्हणशील की तू देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तर मी माघारी येणार नाही. मी देहांत प्रायश्चित्त घेईन. पण सरसर वाजणारी पानं सुद्धा विठ्ठलपंताला सांगत होती, विठ्ठलपंत तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. कोणी सहकार उरलं नाही, अपेक्षित कोणीच हाताला उरलं नाही. पुन्हा एकदा एक शेवटचा प्रयत्न करून बघू. पायऱ्या उतरत इंद्रायणीत आले पण इंद्रायणी मातेत येऊन रात्री पाण्यात शिरले आणि तिला मिठी मारतात. इंद्रायणी तुला राग आला का ग माझा? काही सांग ना. तुझ्या तटाकावर न्याय झाला, तू एक शब्द सुद्धा बोलली नाही. तुला मान्य आहे का या विठ्ठलपंतांना दिलेली ही शिक्षा? संत वाहणारी इंद्रायणी आज मात्र वेगात वाहत होती. जणू तिलाही असंच सांगायचं होतं विठ्ठलपंतांना, विठ्ठलपंत तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. मग मात्र पर्याय संपले आणि पावलं घराच्या दिशेने वळाली. चारी मुलं झोपलेली होती आणि रुक्मिणी माता भिंतीला पाठ टेकून एखादी नदी जशी समुद्राला मिळण्याची वाट बघते तशी नवऱ्याची वाट बघत होती. हो, जशी कडी वाजली, लोटलेलं दार पटकन उघडायला गेली आणि विठ्ठलपंतांना आत घेतलं. ज्या अर्थी इतका उशीर झाला त्या अर्थी न्याय निवाडा झाला असावा. पळतच गेली, पाण्याचा ग्लास आणला, हाताला धरून विठ्ठलपंत भिंतीला टेकून बसले. पाणी दिलं नवऱ्याला. हातातला पाण्याचा ग्लास पिते, ओठाला लावतायत विठ्ठलपंत. मारवरती करून पाणी मध्ये शिरायला लागलं. तोवर मुलांच्या भविष्याचा प्रश्न तिच्या मुखातून बाहेर आला, मालक मालक मालक. उशीर झाला, सांगा ना काय न्याय दिला ब्राह्मण देवतेंनी? अर्धवट पिण्यातल्या त्या पाण्याचा ग्लास पिऊन खाली ठेवला आणि तिला उत्तर दिलं, रुक्मिणी खूप चांगला न्याय दिला ब्राह्मणांनी. काय दिलं सांगा ना? देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त असा उच्चार ऐकता बरोबर मिठीच मारली नवऱ्याला. मालक हा न्याय द्यावा ब्राह्मणांनी? आपल्यासारख्या पाप्यांच्या योग्यतेचा तोच न्याय सापडला ग रुक्मिणी. तेवढाच एक शिल्लक होता, दिला. त्यांनी उपकार केले. रुक्मिणी, न्याय ब्राह्मण देवता आपल्या दारात द्यायला आले नाही, आपण त्यांच्या दारात न्याय मागायला गेलो होतो. आता त्या न्यायाचा अपमान करून चालणार नाही. आता तो न्याय स्वीकारला पाहिजे, तो दंड स्वीकारला पाहिजे, ती शिक्षा स्वीकारली पाहिजे, ते प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. बर 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 बर, जशी तुमची इच्छा मालक. पुढचा शब्द विठ्ठलपंत मी जे तुम्हाला सांगतो हे सगळं वक्ते बाबांनी मुक्ताबाईच्या चरित्रात केलं. सगळं तुम्हाला कळावं त्या भावनेने सुरुवातीपासून सांगितलं. जसंच्या तसंच लिहिलंय वक्ते बाबांनी. पती पत्नीला हा संवाद सुद्धा सगळा लिहून काढलाय. हो, बाबांनी चरित्र लिहिलं. रुक्मिणी माता म्हणता, मालक माता तयारी केली पाहिजे. रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त विठ्ठलपंताला दिलं. रुक्मिणी कशाची तयारी करते? मालक, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. रामाला वनवास होता, सीतेला नाही, पण सीता प्रभू सोबत होती. मी तुमच्या सोबत येणार. मुलं मला झाली,
पाप एकट्याचं नाही, तुमचं पाप माझं सुद्धा आहे. चला, त्या आळंदीकरांना जर मुलाला जन्माला घालणं पाप वाटत असेल तर मी माझ्या पोरांच्या भविष्याकरता मरण सुद्धा स्वीकारेल. मी तुमच्या सोबत येणार. विठ्ठलपंतांना वाटलं हिला जर आता नकार दिला तर ही मुलांना जाग करेल, हिला त्रास होईल, आपल्याला त्रास होईल, जाता येणार नाही, आणि उद्याची पहाट आळंदीची पाहायची नाही, आपला निघून जायचंय. हात जोडून सिद्धेश्वराला तिथूनच प्रार्थना केली. आता आम्ही दोघही पती पत्नी आता दिसू नये जना या आळंदीत थांबणार नाही. तयार झाली. रुक्मिणी मातेनं जाण्याची तयारी केली. अर्धवट पाण्याचा ग्लास तसाच पडलेला आहे. चारी कोडी कोडी मुलं झोपलेली आहे. निवृत्तीनाथांच्या ज्ञानोबा यांच्या मध्ये मुक्ताई झोपलेली आहे आणि ज्ञानोबा यांच्या उजव्या हाताला सोपान काका झोपलेले. अशी झोपण्याची पद्धत होती चार भावंडांची. आणि एकदा प्रेमानं विठ्ठलपंतांना चारही पोरांकडे पाहिलं, विश्वगुरु निवृत्तीनाथाकडे पाहिलं, ज्ञानोबारांकडे पाहिलं, सोपान काकांकडे पाहिलं. सगळ्यात लाडकी मुक्ताई होती. मुक्ताबाईकडे पाहिलं. भरून येत होतं. बाप होता. इतकी गुणी बालक. 12 वर्षाचं निवृत्तीचं वय मला इतका आनंद देतं. माझा मुलगा अजून वयाने वाढल्यावर होईल कसं. हा ज्ञाना, हा सोपाना, ही मुक्ताई. कठोर अंतःकरण करावं लागलं. आई तिथून प्रार्थना केली परमेश्वराला. पाखरे चिमणे तुझ्यावरी सोडूनी चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडून. आता तो सहकारी रे बाबा यांचा. मालकिनीच्या अगोदर 3 पायऱ्या उतरून सिद्धबेटातल्या खाली आली. सिद्धबेटाला नमस्कार केला. मंद आवाजात रुक्मिणीला आवाज दिला. रुक्मिणी, मुलं जागी होतील ग, चल लवकर. रुक्मिणी मातेनं निवृत्तीनाथांच्या डोक्यावरून हात फिरवला. ज्ञानोबा यांच्या जवळ गेल्या. ज्ञानोबा यांचा गोड मुखा घेतला, पाप घेतला. सोपान काकांना मस्तकावर मुका घेऊन त्यांच्या मस्तकावर, डोक्यावरून, केसावरून हात फिरवला. आणि सगळ्यात लाडक्या मुक्ताई आईसाहेबांच्या जवळ जेवढ्याला रुक्मिणी माता गेल्या, असं वाटत होतं जाऊ नये. लहानशी मुक्ताई जशी सनकाडी केली देशोदडी, महान संत मुक्ताबाईकडे पाहिलं. भरून आलं रुक्मिणी मातेला. आपलं मुख कमल जवळ नेलं. आपल्या आसवाचे थेंब मुक्ताबाईच्या गालावर पडले. हात फिरवला. गालावरून पाणी पुसलं. ते डोळ्यातलं पाणी नव्हतं, मुक्ताबाईच्या जीवनातलं मातृत्वच पुसून टाकलं रुक्मिणी माते. सोडून जावं वाटत नव्हतं, पण मालक बाहेर आवाज देत आहेत. रुक्मिणी माता उंबरठ्यापर्यंत आल्या. पुन्हा एकदा पोरांकडे ओढून पाहिलं. परत झाल्या आणि ज्ञानोबारांना, चारही भावंडांना हात टाकून तशीच मिठी मारली. विठ्ठलपंत स्वतः हात आले, हाताला धरलं, रुक्मिणी मातेला बाहेर नेलं. रुक्मिणी माता म्हटल्या, मालक, सकाळी पोरं उठले तर हुरहुरल्या नजरेनं अख्ख्या जगाला विचारतील माय कुठे, बाप कुठे. यांत प्रायश्चित्ताला माझा विरोध नाही, पण मला असं वाटतं यातल्या एखाद्या समजदार पोराला आपण सांगितलं पाहिजे की आम्ही आता निघालो, जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या पोरांचं आयुष्य आपल्याला पाण्यात जाणार नाही. मालक, आपला मुलगा समजदार आहे आता, निवृत्ती, त्याला उठवा तुम्ही, तुम्ही माझा ऐका. नाही ग रुक्मिणी, तुम्हाला माझी शपथ आहे मालक, तो समजदार आहे, त्याच्यावर जबाबदारी सोपवा. कोण करेल या पोरांचा सांभाळ. रुक्मिणी मातेच्या हट्टामुळे निवृत्ती दादांना उठवलं आणि हाताला धरून बाहेर आणलं. 3 मुलं झोपलेली. निवृत्तीनाथ बाहेर आले. निवृत्तीनाथांना विस्तारानं वृत्तांत सांगितला. निवृत्ती, येतो आम्ही आता, मला शिक्षा दिलेली, पुन्हा तुम्हाला आम्ही कधी दिसणार नाही, पण निवृत्ती जाता जाता तुझ्यावर एक जबाबदारी आहे. 3 भावंडांचा भाऊ नाही, 3 भावंडांचा बाप हो आणि 3 भावंडांची माय हो. हा ज्ञान आहे आपला, आपला भाऊ प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. निवृत्ती राया, सांभाळ शिरणारे माझ्या ज्ञानाला. हो मा, मी सांभाळ करेन ज्ञानदेवाचा. आपली मुक्ताई
बोलायला जरा कठीण आहे, तिचा राग येईल तुम्हाला, पण उद्या तुमची माय बरं ती, हा मा मी सांभाळेन मुक्ताबाईला. सोपाना ब्रह्म येतो, तो काही बोलणारच नाही, ते निरागस बाळ आहे. तुम्ही ज्ञानोबराय बोलता असं ऐकलं असेल, निवृत्तीनाथ बोलता असं ऐकलं असेल, मुक्ताबाई बोलता असं ऐकलं असेल, पण सोपान काका बोलतात असं तुम्ही कधी ऐकलं नाही. का? ते ब्रह्म आहे, ते तुला त्रास देणार नाही काही, त्यांच्या अपेक्षा सुद्धा तुझ्याकडे काही नाही. पण तू सांभाळ निवृत्ती, माझ्या पोरांचा बाप हो. पाठीवर हात बापाने दिला आणि येतो गड्या निवृत्ती. या भावनेतनं विठ्ठलपंत चालायला लागले. तिथून मागे सुद्धा वळून बघितलं नाही. मागून पळत रुक्मिणी माता निवृत्तीनाथांना मिठी मारून विठ्ठलपंताच्या मागे निघून गेल्या. त्या काळोख अंधारामध्ये आईवडील तर निघून गेले. तुळशी वृंदावनाला पाठ टेकून उर्वरित रात्र निवृत्तीनाथांनी काढली. सकाळी उठल्यावर बहिणीला उत्तर द्यायचं काय, हा प्रश्न निवृत्तीनाथांना त्रास देत होता, सतावत होता. कळत नव्हतं मी काय उत्तर देऊ. पहाड झाली आणि सगळ्यात अगोदर मुक्ताबाई उठून निवृत्तीनाथांकडे आल्या आणि दादांच्या जवळ, दादा माय कुठे रे, हा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घ्या. 4 पोरं झोपलेली आहे, 3 मुलं, पण सकाळी आई घरात नाही, बापही नाही. कल्पना नाही पुसटशी की उद्या आई घरात नसेल, बाप घरात नसेल. मुलं ज्या वेळेला पळत आली, निरुत्तर झालेली, निवृत्तीनाथ उत्तर देत नाही म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायला उठवलं. सांग ना निवृत्ती दादा, आई कुठे, बाप कुठे? दिलेलं उत्तर असं होतं, माय मेली बाप मेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप आता सांभाळी विठ्ठला. कठीण चरित्र ज्ञानोबांचं, मुक्ताबाईंचं. ज्या परंपरेनं आपल्यावर उपकार केले त्यांचं हे चरित्र घरी घेऊन जा. ते काही सहज निर्माण झाले नाही, अभंग सहज निर्माण झालंय सगळं. काय सहन करावं लागलं त्याची ज्वलंत उदाहरण संत परंपरेमध्ये. तेव्हापासून आता आई नाही, बाप नाही, या भावनेत पोरांनी जीवन काढायचं. पुढं जबाबदाऱ्या वाटून दिल्या निवृत्तीनाथांनी. निवृत्ती, ज्ञानदेव, कोरांना जन्म, 2 भावांनी जोडी घेतली खांद्याला आणि सोपानाकडे बहिणीला सांभाळण्याचं काम दिले. सोपान मुक्ताबाईला सांभाळते. निवृत्ती, ज्ञानदेव, कोरांना जन्म सांभाळी, सोपान मज लागी. फक्त बहिणीला सांभाळायचं काम सोपान काकांकडे, दुसरं काहीच नाही. दारात गेले. ज्या ब्राह्मण देवानं, त्यांना देव म्हणायचे आढळले, ज्यांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती, त्यांच्याच दारात भिक्षा मागायला ज्ञानोबाला गेले. त्यांच्याच दारात पहिलाच दिवस. आणि दारात गेल्यावर ओम भवती भिक्षाम देवी माते. श्रीला दया असते म्हणे. आळंदी दात जशी मधुकरी वाढतात, चपाती आणि चपातीवर भाजी घेऊन आली. ज्ञानोबारांनी जोडी पसरली आणि ज्ञानोबारांच्या जोडीत ती भिक्षा घालणार, ते कोरांना घालणार, तेवढ्यात पंत पडत आले.
आणि लात मारली ज्ञानोबारांनी. लात मारता बरोबर त्या चपातीवरची सगळी भाजी ज्ञानोबारांच्या तोंडावर उडली. चपाती गटारीत पडली. बाजूला गेलेली झोडी ज्ञानोबारांनी उचलली. आता आळंदीकर आपल्याला अन्न द्यायला तयार नाही. आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारल्यानंतर सुद्धा आळंदी आपल्याला स्वीकारत नाही. त्याचा ज्ञानोबारांना त्रास होत होता. ज्ञानोबारांनी पळ काढला आळंदीतून सिद्धबेटाच्या दिशेने. दुरून निवृत्तीनाथ बघतायत ज्ञाना का पळतोय. पुढे निवृत्तीनाथ, पुढे ज्ञानोबार आहे, मागे निवृत्तीनाथ पळत गेले. जोडी अडकवली झोपडीला आणि साधनेच्या ध्यानाच्या केंद्रामध्ये. ज्ञानोबारांनी ठरवलं आता दिसू नये जना. ज्ञानोबारांमध्ये गेली, ताटी बंद केली आणि आसन मांडलं. ज्ञानोबारा योगी आहे. ज्ञानोबारांनी ठरवलं आता प्राणाचं उत्क्रमण करायचं. प्राणाचं उत्क्रमण योगी महापुरुष करतो कुठून आणि करतो कसा याचा खुलासा ज्ञानोबारांच्या चरित्रात आलेला आहे. ज्ञानोबारा योगी नाही, योगीची माय. त्या ज्ञानोबारांनी प्राणाचं उत्क्रमण सुरू केलं. समाधी अवस्थेतून स्फुरलेले अनेक ज्योत ज्ञानोबारांमध्ये तेजोलीत ज्ञानोबारांनी केली. अनेक मुख्य ज्योत प्रकाशित केली. आतून ती ज्योत बाहेर काढता 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 आपला प्राण ज्योत, आपली दिव्य ज्योत योगी महापुरुष ब्रह्ममध्यमधून काढत असतो. म्हणजे शेंडीच्या जागेवरून त्याला ब्रह्ममध्य म्हणतात. या ब्रह्ममध्यातून योगी महापुरुष प्राणाचं उत्क्रमण करतो. सर्वसामान्य जीवाचं वेगळं आहे आणि योगी महापुरुषाचं वेगळं आहे. ज्ञानोबारा योगी आहे म्हणून त्यांचा प्राण ब्रह्ममध्यामधून शेंडीच्या जागेवरून उत्क्रमण होईल. तो प्राण हळूहळू हळूहळू वरती यायला लागला. जेव्हा जेव्हा योगी महापुरुष समाधीला बसतात तेव्हा तेव्हा पृथ्वीवरचं वातावरण बदलतं. सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस सुरू झाला. मुक्ताबाई पंच धुवायला गेले होते इंद्रायणीवर. त्या मुक्ताबाईंनी तो सोसाट्याचा वारा अनुभवला. अचानक निर्माण झालेले वादळ कशाचं आहे, डोळे बंद केले. ज्ञानोबारा जरी योगी आहे तरी मुक्ताबाई योग माया आहे. तिनं तो वारा ओळखला. कोणीतरी योगी महापुरुष समाधीला बसतोय. कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नाही. बंद डोळ्याळ आलेला चेहरा सख्या भावाचा होता. आणि ज्ञानोबारा जसे नजरेला दिसले तसं मुक्ताबाईंनी पळ काढला, पळस सुटल्या. पण मनात आलं मी पोहोचेपर्यंत जर ज्ञानोबारांनी प्राणाचं उत्क्रमण केलं तर हाताला ज्ञानोबारा येणार नाही. काय करू? ज्ञानोबारांचा प्राण कंठात आलेला. वक्ते बाबा सांगायचे आहे त्या जागेवर मुक्ताबाईंनी पद्मासन मांडलं. आहे त्या जागेवर. पण तिथून ज्ञानोबारांच्या अगोदर आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायचं ठरवलं. त्या योगमाया होत्या. ज्ञानोबारांच्या अगोदर मुक्ताबाईंनी आपल्या प्राणाचं उत्क्रमण केलं आणि तो प्राण ज्ञानोबारांच्या नासिकेतून प्रवेशित केला आणि कंठापर्यंत आलेल्या ज्ञानोबारांच्या प्राणाला कंठात मुक्ताबाईंनी अडवलं. ज्ञानोबारांच्या कंठामध्ये मुक्ताबाई आडव्या झोपल्या. योगी योगाच्या वाटेने प्राणाचं उत्क्रमण करत असेल तर योगाच्याच वाटेने त्यांना थांबवलं पाहिजे. त्या अपेक्षेकरता आडव्या झोपल्या आणि आडवं झोपून मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना योगी म्हणून जी पहिली हाक दिली त्या हाकीचं पहिलं चरण म्हणजे अभंगाचं
मनाचा. योगी म्हणायचं काम काय? पण योगाच्या वाटेने प्राणाचं उत्क्रमण चालू होतं. दुसरे आवाज देऊन आता भावाला थांबवायचं नाही. तुम्ही योगी आहात, प्राणाचं उत्क्रमण करायला लागला तर तुम्हाला माहितीये का योगीची व्याख्या? ज्ञानदादा, निवृत्ती सोपान थकले करोनी उपाव, ताटी लावोनिया आत बसले ज्ञानदेव, आत बसले ज्ञानदेव. उघडा ताटी ज्ञानेश्वरा, आता जगदोद्धाराला नमस्कार माझा, मुक्ताई माऊलीला, मुक्ताई माऊलीला. जगदोद्धारक आहात तुम्ही. तुम्ही ताटी उघडली पाहिजे. या गोर गरीब लेकरांच्या गळ्यात टाळ यावा अशी जर तुमची इच्छा असेल ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात. तो मन पावनाचा असावा, तुझं मन पावन असावं. योग्याने असा राग धरू नये, त्याने सहन केलं पाहिजे. तुम्ही करा ना सहन आमच्या करता. जीभ दाताने ताडिली, कोणी बत्तीशी पाडिली. ज्ञानदादा उघडा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सहन करणारी माणसं मोठी होतात. ज्याने ज्याने आतापर्यंत सहन केलंय तो मोठा झालेला आहे. सहन केलेल्या दगडाला मूर्ती होता येतं, सहन केलेल्या दगडाचं मंदिर होतं. सहन ज्यांनी ज्यांनी केलं ती माणसं मोठी झाली. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या लोहारदादाच्या दुकानाच्या उद्घाटनाला जातो त्यावेळेला त्या लोहारदादाला विचारा कुंकू कशाला लावायचं, तो म्हणतो का लावा ना, तुम्हाला काही पूजा कळत नाही का तुम्हाला? एका लोहाराच्या उद्घाटनाला गेल्यावर म्हटलं लावा महाराज कुंकू. मी लावायला लागलो त्या घनाला. घनाला नाही हो महाराज, हातोडीला लावू, हातोडीला नाही, छन्नीला नाही, भात्याला नाही हो. अरे मग लावायचं कशाला? त्या आयरनीला लावा. जुनी आहे रे, माझ्या आजीचीच आहे, तरी तिला हीच ती ऐरण आहे जिनं आमच्या आजोबाला जगवलं. हीच ती ऐरण आहे जिनं आमचा बाप जगवला. हीच ती ऐरण आहे ज्यानं मला जन्माला घातलं. साहेब, या ऐरणीवर घाव करणारे अनेक घन बदलले, ऐरणीवर घाव करणाऱ्या अनेक हातोड्या बदलल्या, ऐरणीला तापवणारे अनेक भाते बदलले, अनेक घाव अनुकुचितदार करणाऱ्या छन्न्या बदलल्या. पण सहन करणाऱ्या ऐरण मात्र जशीच्या तशी आम्हाला ताकद देते. जी जी सहन करतात त्यांची जगात तुम्ही आमचं ऐका. आमच्या करता साही अपराध जनाचा. जन अपराधी नाही असं मी म्हणत नाही, पण जनाचा अपराध तुम्ही सहन करत नसाल तर उद्या आम्हाला तुम्हाला अपराधी म्हणावं लागेल. तुम्ही अपराध जनाचा पोटात घाला, तुम्ही ते सहन करा, कारण तुम्ही योगी आहात. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. ते सहन करण्याचं सूत्र सांगते ना मी तुम्हाला. तुम्हाला जर यांचं बोलणं सहनच होत नसेल तर हा समाज रागानं तुमच्याकडे ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुम्ही त्या रागामध्ये आणखी तुमचा राग क्रोधित करू नका, व्यक्त होऊ नका. त्यांचे रागाचे बोल तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सुखानं पाणी बनून त्यांचा राग शांत करा. अभंगाचं दुसरं Oh
संती सुखी वावे पाणी. रागानं आले तुम्ही पाणी वा तशी तेही घेऊन चालत नाही. हा अभंगच मुद्दा मी या ठिकाणी निवडला. इथं जंगल में मंगल आहे. गावामध्ये एखादा उत्सव ज्या वेळेला आयोजित असतो त्यावेळेला सर्वांकष तिथं लोकांची ऐकण्याची मानसिकता वेगळी असते. पण एखाद्या क्षेत्रावर एखाद्या दरबारामध्ये एखाद्या उपासनेच्या केंद्रामध्ये अशा अभंग कीर्तनाला घ्यावी जेणेकरून आपलंही चिंतन घडतं आणि आपल्याला त्या अभंगाची सेवा घडत असते. म्हणून या अभंगाची उपाययोजना मी आपल्या समोर केली होती. हा अभंग चरित्रात्मकच तुम्हाला पहिल्यांदा पटवून दिल्याशिवाय त्या अभंगाची पार्श्वभूमी कळत नाही. मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदेवा तुम्ही राग या समाजाचा व्यक्त करू नका, धरू नका, तुम्ही इतके रागवू नका, तुम्ही सहन करा. हे जर रागाने तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही संती सुखी व्हावी पाणी. अहो एकाने रागवायचं आणि दुसऱ्याने पुन्हा त्याच्यावर रागवायचं, मग तिथं वाद निर्माण होईल. कोणी एखादा रागवला की समोरच्याने शांत व्हायला शिकलं पाहिजे जेणेकरून घरातलं वातावरण टिकून राहतं. आता आपल्याला या अभंगातलं एवढं जरी घेता आलं, ज्या माणसाला असं वाटतं की आपल्याला राग जास्त येतो त्याने या ताटीच्या अभंगाचं पारायण करावं. ते बाबा म्हणायचे ताटीचे अभंग वाचल्याने माणसाचा क्रोध कमी होतो, क्रोध ताब्यात राहतो. आपल्याला रागच ऐकवत नाही. आपण क्षणात माणसं पेटून उठतात. मार कीर्तन 10 मिनिट लांबलं तरी राग येतो. त्याला काय राग आणायला काय फार वेगळा पराक्रम थोडीच करावा लागतो. काय लागतं त्याला? राग आणायला एखाद्याला काहीच करावं लागत नाही. आहे त्या जागेवरची तुमची वागणूक बदला, समाजाला आपोआप राग येतो. पण इतके रागीट असलेली माणसं आपल्याकरता ज्ञानोबांनी किती सहन केलं याचा विचार आपण सगळ्यांनी केला. क्रोध हा त्यांच्या ताब्यात नाही. त्या क्रोधाने कोणाकोणाचं काय केलंय बघा तुम्ही. प्रचंड त्रास देतो माणसाला तो क्रोध. स्वतःला इतका त्रास देतो दुसऱ्याला द्यायच्या अगोदर की त्या क्रोधामध्ये ना जीवन जातं. त्या क्रोधामध्ये केवळ द्वेष, तिरस्कार, मत्सर, राग करू नये. क्रोध आपला आवरला पाहिजे. जिथं आहे तिथं सहन करण्याची कॅपॅसिटी आपण आपली आहे त्या जागेवरून थोडीशी वाढवून घेण्याचा प्रयत्न करूया. बदले साहेब, लोक त्रास देणारच आहे. त्रास देणं हा समाजाचा स्वभाव जरी असला तरी आपण ज्या संत परंपरे जन्माला आलो तिथे प्रमाण पाठच करून घ्यायचं. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभेविन जीवा दुःख देतो. नाथ महाराजांना राग आणायचे किती प्रयत्न केले लोकांनी. एका माणसाच्या मुलीचं लग्न आणि त्याला सांगितलं तू नाथ महाराजांना राग आणून दाखव, आम्ही तुला 200 रुपये देऊ. त्या काळात तो म्हणे काय कठीण आहे राग आणणं. नाथ महाराजांना राग आणायचंय ना. तो नाथ महाराज पूजा करायला बसलेले. नाथ महाराजांच्या घराच्या बाहेर मोठी गटार, त्या गटारीत उडी घेतली, कमरेपर्यंत गटारीत भरला आणि नाथ महाराजांच्या घरात गेला बुटासहित. जिथं पांडुरंग परमात्म्याची देखणी वडिलोपार्जित मूर्ती ठेवलेली होती, एक पाय नाथ महाराजांच्या मांडीवर दिला आणि दुसरा पाय देवाच्या सिंहासनावर दिला. आता किती राग येतो तुम्हाला हे ऐकून. पण नाथ महाराजांनी आवाज दिला, गिरिजाबाई पाहुणे आले आपल्या घरी, आणा लवकर पाणी. ती महाराज नाथांची पत्नी होती, लगेच पाणी घेऊन आली. पाय धुतले. आपली असती तर अरे बापरे. आपण जर मग तिला म्हटलंस तू आपल्याला याची पूजा करायची तर तिला त्याला दिलं असतं सोडून. ती म्हणे पहिली तुमची पूजा करू द्या, मला तुम्हाला काही हक्क नाही. एक दुपारच्या वेळेला गृहस्थ कबीर महाराजांकडे गेला. तो म्हणे मला बायको करायची महाराज, पण कशी करू तुम्हाला विचारायला आलो. भर उन्हाळा, दुपारची वेळ, वैशाखाचा महिना, आणि महाराजांनी आवाज दिला कंदील पेटवून आणा जरा. बायकोला कंदील पेटवून आणा म्हणता बरोबर बायकोनं कंदील पेटवून आणला. कबीर महाराज म्हटलं लग्न करणार आहे अशी कर, त्याशी काही कलियुगातली करू नको. नाही मला चवडीची शिंग पाहिजे, गुलाबाची खडी पाहिजे, गालावर खडी पाहिजे, धासली पाहिजे. अरे आली की नाही ती कळणार नाही, कधी निघून जाईल तर कर. तो म्हणे अशी बायको काय करू, तिला तर कवडीचं डोकं. भर उन्हाळा, वैशाखाचा महिना, इतका लख प्रकाश सूर्यनारायणाचा पडलेला.
अनिला तुम्ही सांगितलं कंदील पेटून आणा, तिनं आणला. तिथं भर दिवसा रॉकेलचं वाटवलंय. कबीर महाराज म्हटले, विड्या या जागेवर जर दुसरी असती तर आतून ओरडली असती, डोळे फुटले का, दिसत नाही का, दिवसा कंदील लागतोच कशाला. हिनं एक शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही, मुकाट्यानं कंदील आणली. पाणी घेऊन आली नाथ महाराजांच्या सोबत, त्याचे पाय धुतले, गार गार झाला. पण तो म्हणे पोरीचं लग्न, या बाबाला राग आला नाही तर आपल्या पोरीचं लग्न होत नाही. राग पाहुणे आले, ताट वाढा, देवाचा नैवेद्य झाला, पण जेवायला बसले. जेवायला बसल्यावर तुम्हाला सांगतो, या व्यक्तीने नाथ महाराजांना राग येण्याकरता पुढचं जे कृत्य केलं ते फारच विचित्र आहे. नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवरच बसला तो बाबा. गिरिजाबाईच्या. गिरिजाबाई म्हणता, आहोत खूप दिवसानं असं जाणवलं, माझं लेकरू माझ्या पाठीवर खेळतंय. खाली उतरला, पाय धरले, नाथ महाराज राग येऊ द्या बा तुम्हाला, आमच्या पोरीचं लग्न जर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला राग येऊ द्या. अरे मग नाथ महाराज म्हटले, आधी सांगायचं ना, आता तू पुढे पळून मी तुझ्या मागे पडतो चप्पल घेऊन, म्हणजे तुला 200 भेटतील, तुझ्या पोरीचं लग्न होईल आणि माझं वरच सुद्धा जोपासलं जाईल. राग येण्याचं नाटक सुद्धा नाथ महाराजांना जमलं नाही. आता हे संतांचं जगन आहे. आपल्याला जरी इतकं सहन होत नसलं, अन्याय सहन करणं गुन्हा आहे या काळात. म्हणजे तुम्हाला विचाराच्या विरोधात लादणार नाही माझे विचार. अन्याय माणसानं सहन करू नये, कधी कधी प्रतिकारही केला पाहिजे, पण चुकीच्या जागेवर राग व्यक्त करण्यात आयुष्य खर्च करू नये. चुकीच्या लोकांचा राग आपल्याला येऊ नये. आपल्याला एखाद्याचा राग येत असेल त्याच्या लांब गेलेलं बरं. सहवास सोडला की माणसाचा राग कमी होतो. जी व्यक्ती तुम्हाला चुकीची वाटते तिच्या लांब गेलो, अंतर वाढवलं, दुरावा निर्माण केला की हळूहळू आपली धारणा त्या व्यक्तीची बद्दलची विचार करण्याची बदलून जाते. ज्ञानोबारायांनी या समाजाकडे प्रेमानं पाहिलं, धारणा बदलली मुक्ताबाईच्या सांगण्यावरून. आणि उघडा ज्ञानदेवा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो ही माणसं बोलणारच आहे. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही उपदेश माना ना, बोलत आलेले बाहेर आलेली वचन तुम्ही उपदेशात स्वीकार करा, की रागाने त्या समाजाची तुमच्याकडे खेचून घेऊ नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठोबा रखुमा. आदर्श घ्यावा इतरांनी. हे तरुण आहे, कशाला म्हणतात तरुण? सकाळी निघाला घरून, संध्याकाळी आणावं लागतो धरून. तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी. मी अविवेकाची काजडी फेडून विवेक दीप उजडी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. ही ज्ञानाची दिवाळी साजरी करा दररोज. ही अविवेकाची काजडी फेडायची असेल तर कीर्तनात यावं लागेल. तिकडं काय जातं झुंबाराबर झुमशरावी, त्याच्याबरोबर आपली खराबी. ती तिकडे गेलेली इकडे आणि त्यांना त्यांच्या आवडीचा माल लागतो. आता काय त्या आवडीच्या मालात आपलं जीवन उद्ध्वस्त करायचं. मी माझी ती जिरली फिरून फिरून हाऊस नाही राहिली की यानंच बोलावलं पाहिजे, त्यानं आग लाव तुझी, तुला काय तुझं कौतुक करायला आम्ही यायचं इथे. ज्ञानोबा राहायचं सांगायची, तुकोबा राहायचं सांगायची, देव सांगायचं जगताला, संत सांगायचे. 5 लोकांनी जरी ऐकलं तरी त्यांच्या जीवनामध्ये संत वाङ्मयाबद्दलचं जर प्रेम निर्माण होत असेल, आपल्या सगळ्यांच्या कर्माचं फळ योग्य परमात्मा आपल्याला देईल. आहे तिथं सेवा करायची, बाकी काय. आता सगळेच भेटतील तुम्हाला, पण प्रेम असलेली माणसं यात सापडत नाही. जीवापाळ प्रेम आहे बुवा. आता कीर्तनकार भेटीन, गायक भेटीन, वादक भेटीन, तर गावोगावी पहारा देणाऱ्यांची पद्धत अशी झाली, पहारा देणारे भेटत नाही. आमच्या भागात तलेच पद्धती झाली. भुसावळ तालुक्यात मुक्तानगर, बापरे, पहाऱ्यावालेच सापडत नाही. हो, एकानं तो विना पहारा देता देता मंडपात कुत्रा आला, त्यानं विना फेकून मारला कुत्रा. हातातच नव्हतं दुसरं काही, मी काय करू. एक जण म्हणे मी 4 तास पहारा देतो, 12 ते 4, पण तमाशाची कॅशिट लावा, म्हणजे आपलं शीट लागेल. सांगा काय करतं त्यांचं. थोडा काळ बदलला तर पहारावाले सापडतच नाही. आमच्या त्या भुसावळ तालुक्यात सप्ताह चालू झाला. मग त्या पोरांनी सप्ताह आयोजित केला. तर मुलं पण पहिल्या दिवशीचं कीर्तन झाल्यावर त्यांना माहिती पडलं की रात्रभर पहारा द्यावा लागतो इथे.
ते म्हणत पारात आपल्याच्या जमणार नाही. त्यांनी बरोबर एक पारमार्थिक म्हातारं पाहिलं. बुडा तिला असं वाटलं रातभर विना खाली ठेवणार नाही असा म्हातारा पाहायचा. गण बिन लावलेला माळकरी बुडा पाहिला. ते म्हणत आबा घ्या ना जरा 10-15 मिनिट. म्हातारा म्हणे गडू आम्ही खूप पाहला दिला तरुणपणात पण आता जमते का ते. अरे आता गुडघे गेले. अरे 5-10 मिनिटं तर घ्या. आम्ही चहा पाणी देतो नाही. बाहेरगावची माणसं पहा बरं किती थंडीत लोक आले. थंडीत माणसाला बाहेर निघावं वाटत नाही. आपल्या गावाला किती माणसं आली इथे जंगलात. जरा चहा पाणी त्या पोरांना वाटलं म्हाताऱ्याला वाटलं आता पोरं सप्ताह करून राहिले जाऊ द्या. ते चहा पाणी द्यायला लागले. पोरं या माणसाने घेतला विना. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला. पुढे एकटाच मंडपात. तो म्हणे मेलो गड्या आता. रात्रभर पहा थंडी चुकार थंडी अंगावर नाही काही स्वेटर नाही. पण पारमार्थिक होता विना ठेवू शकत नव्हता. 4 वाजले काकड्यावाले आले. ते काकड्यावाले आल्यावर तो म्हातारा म्हणे पा तुम्ही 5 मिनिटं काकडा लेट चालू करावा पण विना घ्या जरा. पोट फुगलं मला या पोरांनी लागू शंकीला जाऊ दिलं. ते म्हणत आमचं काम फक्त काकडा. ते विना पान तुम्ही पा काय कार्यकर्त्यांना सांगा, त्या ब्रह्माभाऊंना सांगा आणि त्या माऊलीला सांगा आणि त्या संतोषभाऊंना सांगा. आम्हाला जमणार नाही ते पार. एक बाहेरगावचा माणूस म्हणे आपलं कीर्तनाला जाणं होत नाही. वाघ साहेबांनी मूर्ती दिली म्हणता एकदा दर्शन तर करून जाऊ. चला जालन्याला जायचं होतं. तो आला व सकाळी 6ला मंडपात मंदिरात दर्शन घेतलं. पण या म्हाताऱ्यानं पाहिलं. त्याला वाटलं गड्या पहा आता हा जी एक आपल्याला शेवटचा पर्याय. तो म्हणे ओ भाऊ भाऊ ओ जरा विना घ्या 5 मिनिट. तो म्हणे मी माझा बाप बी इकडे येईल नाही. मी दर्शनाला आलो मला माहिती पडली मूर्ती आणली. तो खानदानी दुर्जन होता. काही समजच नाही त्याचा. कोणी असा फक्त 5 मिनिट घ्या. 5 मिनिट विना घ्या. मग मी गाडी आता मला जालन्याला जायचं. 5 मिनिटं घ्या फक्त मी आलो. तो म्हणे मी 5 मिनिट घेतो बरं. हे मला कसं वाजवता ते काहीच संबंध नाही. तू घ्या फक्त गाडी. टाकला विना. आता रातभर जो मंडपात राहिला तो 5 मिनिटात येऊन का हा घरी. त्याची गाडी गेली, त्याची मिटिंगही झाली. ते असा संताप आला. तो तू थांब. हा विना घेऊन त्या म्हातारीच्या घरी गेला. हो निगडे बाहेर त्र्यंबक. हो तिरमुक तू खाली. प्रेमच राहिलेलं नाही माणसं. सेवा हा शब्द मावळत चालला. तुम्हाला मान्य करावं. नैवेद्य दाखवता मला हसायला येतं. महिलांच्या काही काही घरात गेलो नैवेद्य. अरे काहीतरी यथा देहे तथा देवे हे सूत्र आहे की नाही. काय करतं देवावर लाजीरवानं प्रेम. रडल्याशिवाय माय लेकराला पाजत नाही. देवाचं अस्तित्व मान्य असेल तर स्वीकारायचं आनंदानं. नाही तर चितो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा जाओ उस दुनिया में. ही खऱ्यांची दुनिया आहे. हे खरं आहे. त्याच्यावर विश्वास असेल तर यायचं. संतांच्या वाणीवर प्रभाव असेल, विश्वास असेल, प्रेम असेल, श्रद्धा असेल ऐकायचं. नाही ऐकलं तर आपल्यापासून काय अडणार थोडीच ज्ञानोबारांचं. काय ज्ञानोबाऱ्यांना आता काही साध्य करायचंय मोठे पण. अहो अजान वृक्षाची मुडी कंठासी लागली. या निरोप 350 वर्षानं दिल्यावर ज्ञानोबारे समाधीस्थ संजीवन जशीच्या तसे ज्ञानेश्वरी पुढे ठेवून बसलेले दिसतात. हे उपकार नाही ज्ञानोबारांचे महाराष्ट्रावर पुढे पाहायला मिळतं. अशी समाधी विश्वात 350 वर्षानंतरचं दर्शन जसं आहे तसं घडतं. हे या राज्यातच घडू शकतं, या प्रांतातच घडू शकतं फक्त. म्हणून महाराष्ट्राचा बाप शिवछत्रपती तुकोबांच्या कीर्तनाला मांडी घालून बसतो. या महाराष्ट्राचं दैवत मांडी घालतं कीर्तनात. कोण बसला असतो इथं? वेल एज्युकेटेड माणसं बसलेली आहेत. सगळी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे, वकील आहे, कलेक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, शिक्षक आहे. वेगवेगळ्या पेशातली माणसं सामोरं जावं लागतं. ही पुढच्या महिन्यात 6 ते 7 दिवस 1 आठवडा मुंबईत कीर्तन आहे. आणि मुंबईतली कीर्तन सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोकांनी आयोजित केलेली. अख्खा अपार्टमेंट सगळं हाय प्रोफाईल माणसं. आपल्या अकलेचं दिवाळं पुस्तकी ज्ञानाचं गुंडाळून ठेवावं लागतं तिथं. आपली अक्कल चालत नाही, सुचत नाही आपल्याला पुढं काय करावं. इतकी अघटित अलौकिक संतांची भाषा आहे, संतांची कृपा आहे. आणि आपण आपलं दिवाळं काढतो इथे. आपल्याला असं वाटतं मलाच काहीतरी कळतंय. अरे काय कळतं तुला? आपण गाजरपारखी माणसं आहे. आपल्याला दिल्याच नाही. आपल्याला वाटतं फक्त आपण ज्ञानी.
हाच आपला गोड गैरसमज आहे. वास्तविकता आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आपल्याला कळून घ्यायचं असेल तर ज्ञानोबांकडे विनयानं जावं, महाराज, न लाजता जावं. दुसरी कामं करतात त्याच्यात आपल्याला लाज वाटत नाही, आणि इकडे आलो की लाज. आज किती समाज आहे कीर्तनाला, तरुण पोरं बघा बरं, पैसे द्या तुम्ही तरी मुलं 2 तास जागेवर बसत नाही. आणि मी काही त्यांना हसवलं आतापर्यंत की काही त्यांना त्यांच्या आवडीचं दिलं. ज्ञानोबांचं चरित्र सांगितलं तरी तुमची माझी पोरं मांड्या घालून टिकोर चालणं बघा, टिकोर चालणं. 11:15 सुद्धा छोटी छोटी पिलं, या छोट्या छोट्या कन्या कीर्तनकाराकडे टक नजरेने बघत असतील. हा 727 वर्षानंतरचा वारकरी संप्रदायाचा विजय. खरंच काय तर आमच्या पोरानं खरं देऊया. ही कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ते आता कीर्तनात बसायला तयार नाही. तुम्ही त्यांना विचारा एखादा प्रश्न, अरे बापरे, एकदम अलौकिक जमान्यातली पोरं येते. काय बोलतील, काय उत्तर देतील याची कल्पना करू शकत नाही तुम्ही. हो, एक पोरगा सोमवारी शाळेत आला नाही, मंगळवारी शाळेत आला नाही, बुधवारी शाळेत आला. ऐका रे, बुधवारी शाळेत आल्यावर गुरुजी म्हणत, का रे भाऊ 2 दिवस आला नाही शाळेत? तो म्हणे तुम्हाला माहित नाही का गारपीट चालू होती, पाऊस चालू होता. अरे मग 2 दिवस? तो म्हणे मी सोमवारी शाळेत निघालोच होतो, पण सोमवारी शाळेत निघालो, पाऊस चालू झाला, आमची चड्डी ओली होती. माझ्या आईने माझी चड्डी धुतली होती, मी वाट बघायचो, चड्डी आता सुकीन तेव्हा सुकीन, आता सुकीन तेव्हा सुकीन. चड्डी सुकली, शाळा सुकली. म्हणजे कसं आहे शाळेत? गुरुजी म्हणत सोमवारचं झालं, दंडा घरी, तू मंगळवारी शाळेत आला नाही, मंगळवारचं काय? तो म्हणे गुरुजी रागवू नका, दंडा खाली ठेवा. मी मंगळवारी शाळेत निघालो होतो, तुमच्या दारापर्यंत आलो, तुमची चड्डी बाहेर वाढत होती. मला वाटलं भाऊ तुम्ही जात नाही. इन्व्हेस्टिगेशन करता साहेबांनी गुरुजींना विचारलं तुमचा वर्ग कसं? अरे म्हणे आमचा वर्ग खूप तयारी गुरुजी, हुशार पोर, खूप हुशार. सगळ्यात हुशार कोण आहे? उभं केलंय का? हा सगळ्यात हुशार या वर्गातला. हा सगळ्यात हुशार, बरोबर. चांगली 35 आणि 35. तो म्हणे 80. गुरुजी म्हणत का आता 80 समोर आला? 35 आणि 35. खूप हुशार आहे साहेब तो. गुरुजी म्हणत, अरे पण 80 सांगते ना, सांगू द्या म्हणे. सांगले तर हे 100च्या पुढे बाकीचे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काय बक्षीस द्यायला ते त्याला देऊन टाका. मी आले धापधूप करून 70 लोकांना तो कोण काय. हा ताब्यात आहे, हा लय वर होता साहेब, मी लय उतरवतो त्याला. अशी पोरं आहे. मी 8 दिवस नोकरी करून सोडलेला माणूस आहे. सिरोजीद्दीन बापू मी स्कूल आहे, माझे वडील आहे, त्यांनी पैसे भरले होते आपले 5 लाख रुपये. जमणार नव्हती ती, आणि ते मला परवडणार सुद्धा नव्हती सवय. इच्छा होती, पण तेव्हा ते मुलं अभ्यासायला मिळाली. मी त्या सोनारी नावात गावात शिकवायला गेलो होतो, फुलंब्री तालुक्यात. बीएडला संभाजीनगरला होतो. एम शेख आमदार होते काँग्रेसची, त्यांच्या कॉलेजला. हे पोरग वारकऱ्याचं आहे म्हणून त्यांनी 5,000 रुपये कमी घेतले होते माझ्याकडून त्यावेळेस. 5,000 रुपये. 12वी पास झालो नेमकं. 12वीच्या बेसवर डीएडचा इतका तेव्हा सोडतो तर बाप. ज्या पोराला विचारलं तो 12वी पास झालं, डीएडच नाही. डीएड 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 बीएड इतकी पोरं. अरे बाप, आवाज दिला की डीएड बाहेर येतात. का हो डीएड भरपूर बाहेर. त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत ते मेथचं जेवण, त्याने तोंड सोलायचं, अपचन व्हायचं. त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत मी एक बी चांगलं लग्न सोडलं नाही. लग्न पाहून मंडपात जायचो जेवायला. श्राद्ध जेवलो, पिंडदान जेवलो, आणि 1-2 मंगलाष्टक माया पाठच होते. त्यामुळे काही ताण नव्हता, मी कीर्तन करायचोच ना तेवढं, अडचण नव्हती. पण त्या सोनारी गावात शिकवायला गेलो, आणि तिथे 1-1.5 महिना जेवण जेवलो. माझं खूप तोंड आलं, जेवणच जात नव्हतं. एका पोराला सहज म्हटलं, बाळू खूपच भूक लागली गड्या, काय आणलाय का रे डब्यात? तो म्हणे हो. त्याने डबा आणला. इतकी भूक लागली होती, त्यानं पुरणपोळी आणलेली होती डबात, तुपात भिजलेली पुरणाची पोळी. मी एक तुकडा तोडला, हात ओले झाले तुपातली. अरे वा म्हटलं, काय पुरणपोळी गड्या. पण मनात विचारायला हे तर आपण खाऊ, पण आता या पोराचं काय? मी त्याला म्हटलं तू आता संपून टाक डबा, खाऊन घे. तो म्हणे खा ना गुरुजी तुम्ही. अरे म्हटलं मी तो सगळाच खाईल, पण तुला घरी विचारलं कोणी खाल्ला डबा, तुला आणखी अडचण. तो म्हणे तुम्ही खा, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला.
पोरगा कठीण महाराज मी माझ्या मित्राच्या घरी गेलो परवा, त्याचं पोरग माझ्याजवळ पळत आलो. तो म्हणे तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हटलं काय? तो म्हणे माझ्या पप्पानी माझ्या मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. आणि म्हटलं असं बावळ्यासारखं बोलू नको इकडे, तुझ्या बाबाची बदनामी होईल गावा. तो म्हटला माझ्या पप्पानी मम्मीच्या गालाची पप्पी घेतली हे सत्य आहे. मी त्याच्या पोराला घेऊन घरात गेलो आणि म्हटलं काय बोलतंय? तो म्हटलं काय म्हटलं? ते म्हटलं असं असं. अहो तो म्हणे तसं काही नाही. तो म्हटलं मग तुम्हाला आम्ही दोघी नोकरीला आहे, ती नोकरीला मी नोकरीला. आम्ही घराच्या बाहेर पडताना जरा हे पोरग रडत राहतं, मग आम्ही याला हसवत खेळवत बाहेर पडतो. म्हटलं तुम्ही काय करता? काय नाही म्हणे दरवाजे त्याला उभं करतो, तिकडून ती इकडून मी, आम्ही नवरा बायको याला हसवतो खेळवतो. आम्ही नवरा बायकोनी याची गाल वाटून घेतली विशाल भाऊ. म्हटलं कशी? म्हणे उजवा गाल पप्पाचा आणि डावा गाल मम्मीचा. आज मला घराच्या बाहेर पडायला त्याला उशीर झाला. डाव्या गालाची पप्पी न घेता, म्हणजे उजव्या गालाची पप्पी न घेता मी गडबडीत डाव्या गालावरची पप्पी घेतली. या काट्यानं अख्ख्या गल्लीत बोबाटा केला. म्हणजे पप्पानी मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पानी मम्मीच्या गालाची. खरं असं होतं ते तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं. त्यात कीर्तनाला चांगला विचार करत राहावा. आपण आलो कुठे भान ठेवा जरा. वो जो बांध के रखा है वो भी माल अच्छा है. सगळेच त्या ज्ञानोबांच्या प्रसंगात भावनिक झाले होते. त्याच्यामुळे म्हटलं आता फवारीची गरज आहे जरा. म्हणून बांधलेलं बाहेर सोडलं, दुसरं काही नाही. तर काही सोडायची इच्छा नव्हती त्याची. विठाला विठाला डॉक्टर साहेबांनी लिहून दिलं पिंगळा म्हणा बाबा साहेब. तो म्हटल्याशिवाय सगळं कीर्तन पूर्ण होत नाही. माझा आवाज त्याच्याचमुळे बसलेला आहे. एका दिवसात 2-2 वेळा तेच म्हणणं चालू आहे. पण हरकत नाही, सगळी महाराज मंडळी माझ्या साथीला आहे. हे सगळंच संत परंपरेतून इतकं सहन होऊन आपल्याकडे जर आलं असेल तर आपण संतांचं ऐकूया, जीवनातला आनंद व्यक्त करूया. समोर बसलेल्या सगळ्या मुलं मुली, तरुण माझ्या भगिनी, सगळ्यांना प्रार्थना, खूप ज्ञानोबांच्या उपासनेवर, त्यांच्या ग्रंथावर आपण प्रेम करा. ज्ञानेश्वरी खूप वाचा, गाथा खूप वाचा. दररोज आपल्या घरात हरिपाठ घ्या. आपण सगळी ज्ञानोबांची लेकरं आहोत. हे संत वाङ्मय पाठ करून घ्या. आंधळे पांगळे वासुदेव जोगी मुका बहिरा गवळणी गायनाचे क्लास मुलींनी लावले पाहिजे. इतका चांगला गळा आहे, त्याचा वापर जरा आपण करा. त्या गळ्याचा योग्य वापर करा. संतांची प्रमाणं तुमच्या ओठात कंठात असू देत. उद्याची तुम्ही कोणाची आई आहात, कोणाची सून आहात, कोणाची पत्नी आहात, पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची सदस्य आहात. अनेक जीवनातल्या भूमिका तुम्हाला निभवायच्या आहेत. ती भूमिका निभवताना पदोपदी तुमचा सांभाळ व्हावा अशी जर तुम्हाला अपेक्षा असेल तर संतान व्यतिरिक्त आपल्या जीवनात आपला योग्य नीट कोणी सांभाळ करत नाही. त्यांनी आपला सांभाळ करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे ऐकलं पाहिजे. अन्यथा शक्ती ज्ञानोबांची इतकं सोपं नाही. ते थंडी मर्दाचं काम आहे ते. ती उपासना आहे प्रचंड त्यांच्या आयुष्यात. त्या चिमुकल्यांना सुद्धा त्यांच्याकरता टाळी वाजवायचं जोरदार. अर्धा तास, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट दररोज नाचा. जगाचा ताण घेऊ नका. तिथे 100 पैकी 100 गुण कोणीच कोणाला देत नाही व्यवहारात. कोणाला ताण घेता तुम्ही? एकदम दररोज हार्ट अटॅकनं माणसं मरून राहिली. विचार तुम्ही डॉक्टर मंडळींना. 10 मिनिट नाचायचं. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. आज हरबल लाईफ सांगते आमच्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितले. तुम्ही नाचा. गायनाचे उडे आपुलिया छंदे. आपल्या छंदात नाचायचं, आपल्या छंदात गायचं. जगाचा ताण घेतला की माणसं जीवन जगू देत नाही. कोणाचा लोड घेऊ नका. हितभर पोट आहे, भरल तो भरल. काय कोणाच्या दारात मरमर 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 करत राहील. आपल्या अकलीचं दिवळ कोणाचाच पायावर माणसानं गहाण ठेवू नये. ती गहाणच ठेवू वाटत असेल तर ज्यांनी आपल्याकरता सहन केलं त्या संतांकडे जाऊ. कारण ज्ञानोबाऱ्यांना मुक्ताबाई सांगतात यातला प्रत्येक या पटातला धागा दोरा हा तुमच्याशी विणलेला आहे, तुमच्याशी गुंफलेला आहे. दोऱ्या दोऱ्यानं हा पट तयार झाला आणि त्यात हा समाज असेल तर तुम्हाला त्याचा तिरस्कार करून चालणार नाही. माझा ऐका, तुम्ही ताटी उघडा. आदरणीय संतोष महाराज, आदरणीय तुळशीराम गुरुजी दाभाडे, आदरणीय भजन सम्राट गोविंद महाराज, आदरणीय कृष्ण महाराज आणि आदरणीय आमचे माऊली महाराज खूपच
गोड साथ आणि बरं नसताना सुद्धा इतकी चांगली साथ या मंडळींची झाली म्हणून मी कीर्तन सेवा पूर्ण केला जाते. तुम्हा सगळ्यांना मुक्ताबाईंनी उत्तम आरोग्य, शक्ती, आयुष्य प्रदान करावं ही प्रार्थना करूया. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. कीर्तनाचे यजमान, आजचे अन्नदाते या सगळ्यांना प्रथम आणखी एकदा पुन्हा वंदन करतो. आदरणीय ब्रह्मादादा वाघसाहेब, आदरणीय माऊली महाराज वाडेकर आणि या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. एक काही दिवसापूर्वी मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने एक संस्था आम्ही स्थापन केली. येणाऱ्या काळामध्ये मी सगळीच मंडळी म्हणून सांगून थोडंसं मोकळं होतो. तुमच्याकडून काही अपेक्षित नाही, फक्त प्रार्थना करा. आशीर्वाद, खूप ताकद असते आशीर्वादात. अनाथ आश्रम प्लस वारकरी शिक्षण संस्था असा एक उद्देश नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये 2 जिल्हे नजरेला आहेत की ज्या मुलाला आईने सोडून दिली, ज्या मुलाला बापाने सोडून दिली, अशी अनेक मुलं या जगात आहेत. मग काही अशी जगामध्ये डोळे आहेत की त्या पोरांवरच आहे. मग त्या मुलांचा वापर वेगळ्या वेगळ्या संघटनेकरता व्हायला लागला. मग तो ISIS करता असेल, देशाला घातक असलेल्या संघटनेकरता असेल, अशा खूप ठिकाणी त्या पोरांचा वापर होतो. आणि ज्या पोरावर छत्र नाही त्या पोरांचा वापर जसा केला जाईल तशी ती मुलं वाढत जातात. माणूस असं आहे ज्याला आईने सोडून दिलं, बापाने सोडून दिलं, त्या पोरांना संग्रहित करायचं आणि त्यांची एक चांगल्या पद्धतीची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपण आपल्या मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टकडे घ्यायची. ते ट्रस्ट 7 जण त्यात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे, त्या जालना जिल्ह्यातून तुकाराम भाऊनं सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि खूप चांगलं कार्य त्या संस्थेच्या हातून येणाऱ्या काळात भविष्यात घडेल. प्रार्थना करू. तुम्हा सगळ्यांनी मुक्ताबाईला प्रार्थना करा की हा आमचा संकल्प सत्य व्हावा आणि प्रत्यक्ष त्याला मुक्ताबाईंची कृपा मिळावी ही प्रार्थना करूया. मोठ्या प्रेमानं 2 मिनिट आईसाहेबांचं भजन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव Hare